ना बाऊल, त्याची नजर सगळी त्या किचनकडे. बघा हा पुदिना आणि ही ती रुजलेली भाजी. बघा किती पण पाऊस आला, किती पण वारा आला, तर रात्रभर जबरदस्त पाऊस पडतोय आमच्याकडे. खूप पाऊस आणि लाईटसुद्धा नव्हती. आत्ता लाईट आहे ना आलेली आहे मगाशी, म्हणजे अर्धा तास झाला लाईट येऊन. ही बघा काय पाऊस पडतो, बाप रे. बघा कसं काळोख करून ठेवलेलं आहे. घराच्या बाहेर पडणं पण मुश्किल झालेलं आहे. आता पाऊस थोडंसं थांबलं आहे, ह्या पडतोच आहे. तर ही मी प्लेट घेतले, मी चालले फुलं काढायला. नाहीतर म्हटलं फुलं माझी खराब होऊन जातील. हे बघा चाफे वगैरे जरा बघते शोधून. चला पटपट जाऊया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सोमवारचा दिवस आहे आणि बाहेर तुम्ही बघितलात मुसळधार पाऊस की नाही आमच्याकडे चालूच आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. म्हणजे कालच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, ज्या भरभरून कमेंट तुम्ही केलेल्या आहेत, तुमच्या शुभेच्छा आणि त्या सर्व कमेंट्स मी वाचलेल्या आहेत. कुणालच्या बाबांना पण त्या कमेंट्स मी वाचून दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आमचं मन आहे ना अगदी भारावून गेलेलं आहे. इतकं छान वाटलं आहे आणि ह्याच्या पुढे जे काही आम्ही काम करणार आहोत ते काम करण्यासाठी बोलतात वेगळीच ऊर्जा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला की नाही मिळालेली आहे. त्याच्यामुळे अगदी मनापासून तुमचे सर्वांचे की नाही आभार मानते. तरी ते सकाळच्या रुटीनला बघा आपल्या सुरुवात झालेली आहे. आता बाहेर तर म्हटलं काही जाऊ शकत नाही, तर म्हटलं घरच्या घरी जी काही कामं आहेत ती म्हटलं पटापट करून घेऊया. तर सुरुवात केली किचनच्या कामापासनं. भाग्या शेरू यांच्यासाठी बघा कुकर लावला डाळ भाताचा. दोघांचा पत्ता नव्हता, म्हणजे दोघंजणं सकाळी 6:30च्या दरम्यान त्यांना सोडलं बाहेर. म्हणजे त्यांचं बघा जे काही नित्यक्रम असतं ते करावंच लागतं. त्यांची एक सवय आहे भाग्या शेरू यांची, म्हणजे त्यांना आपण आड्यामध्ये घेऊन गेलो ना साखळी बांधून, तरी पण दोघंजणं अजिबात म्हणजे शी सू काही करायला मागत नाही. आड्याच्या बाहेर सोडल्यानंतरच ते सगळं करतात. म्हणजे आपल्या आड्याच्या आतमध्ये ते अजिबात घाण वगैरे करत नाही. त्याच्यामुळे कालच्या दिवशी ना आम्ही त्यांना म्हणजे साखळी बांधून नेलं होतं, पण काही त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांना आम्हाला म्हणजे सोडावंच लागलं आणि आज मग सकाळी त्यांना नेहमीप्रमाणे की नाही एक 6:30च्या नंतर सोडलं. आम्हाला असं वाटलं की पाऊस आला तर येतील दोघंजण, पण अंदाजे काहीतरी 7:30-8 वाजले तरी पण दोघंजण आले नव्हते. कुठेतरी थोडीशी चिंता की नाही आम्हाला लागून राहत होती, कारण पावसाचे बघा दिवस आहेत. तर सकाळचा नाश्ता बनवायला आता इथे की नाही सुरुवात केलेली आहे. आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मेथीचे पराठे खायचे होते. म्हणजे बरेच दिवस झाले मेथीचे पराठे केलेलेच नव्हते. त्याच्यामुळे म्हणजे भाजी ना कुणालचे बाबा घेऊन आले होते मार्केटमधनं, तर आवर्जून मी थोडीशी भाजी ना साईडला करून ठेवली मेथीच्या पराठ्यांसाठी. तर इथे झटपट आता मेथीचे पराठ्यांची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते. तर मेथी ना धुवून वगैरे आणि स्वच्छ अशी म्हणजे चिरून वगैरे घेतलेली आहे. आलं लसूण मिरची याची पेस्ट मेथीमध्ये घातले. त्याच्यानंतर हळद, थोडासा तिखट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर. म्हणजे साखरेमुळे की नाही मेथीच्या पराठ्याची चव की नाही एकदम डबल होऊन जाते. त्याच्यानंतर भरपूर असे तीळ. आता तीळ असतात ना मला खूप आवडतं, त्याच्यामुळे तिळाचं प्रमाण किती मी जास्त घेतलेलं आहे. थोडंसं तेल घातलं आहे आणि गव्हाचं पीठ गरजेप्रमाणे त्यात थोडं थोडं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही बघताय मेथीचं प्रमाण, म्हणजे मेथी इथे मी जास्त प्रमाणात घेते. म्हणजे आता मेथीचे पराठे म्हटलं का मेथी बघा जास्तच हवी, त्याच्यामुळे पिठाचं प्रमाण कमी आणि मेथीचं प्रमाण इथे जास्त आहे. आता गरजेप्रमाणे पाणी घालून हे जे पीठ आहे ना मी मळून घेतलं आणि मळून झाल्यानंतर पुन्हा त्यात थोडंसं तेल ॲड करून एक 10 ते 15 मिनटं हे जे पीठ आहे ना ते असेच मी ठेवून देणार, म्हणजे झाकून ठेवून देणार. त्याच्यानंतर मग पराठे बनवायला की नाही सुरुवात करायची. तर पीठ माझं मळून झालं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा बाहेर आलेले आहे. बाहेर म्हणजे खरं म्हणतं मी वाघ्या शेरू की नाही यांची वाट बघत होते, कारण पावसाचा जोरसुद्धा वाढला होता. पण आणि थोडीशी चिंता कुठेतरी वाटते हो, सगळ्यांनाच आम्हाला चिंता वाटत होती. तर एक घरातील 3-4 कामं होती तीसुद्धा मी याच दरम्यान की नाही करून घेते. म्हणजे झाडलोट वगैरे सर्व करून झालेलीच होती. आत्ताच मी न्यूजमध्ये बातमी ऐकली की मुंबईमध्ये भरपूर असा पाऊस पडतोय आणि म्हणजे अगदी त्या बातम्या बघितल्या ना मला म्हणजे आम्हाला बघूनच एकदम कसतरीच झालं की इतकं मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि ट्रेन वगैरे बंद झाल्या होत्या अचानकपणे आणि भरपूर अशी माणसं ट्रेनमध्ये अडकून राहिली होती.
त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं आम्हाला इतकं वाईट वाटत होतं, म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही ते न्यूजच बघवतो. म्हणजे आता बघा आम्ही गावी आहोत ना, जास्त असं काही टी व्ही बघितलं जात नाही, पण काल सहजच कुणालच्या बाबांनी टी व्ही लावला आणि त्यांनी बातमी बघितली की असं असं झालेलं आहे. आणि आज पुन्हा त्यांनी मग टी व्ही लावून ती बातमी त्यांनी लावली होती आणि बघितलं आणि अक्षरशः मला इतकं वाईट वाटतं. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना मी रिक्वेस्ट करीन की कामाशिवाय अजिबात तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. म्हणजे हा जो पाऊस सध्या चालू आहे, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस भरपूर पडतो, अगदी शहरामध्ये गावामध्ये पण खूप ठिकाणी असा भरपूर पाऊस पडतोय. आता आम्ही सुद्धा 2 दिवस झाले घराच्या बाहेर काही अजिबात पडलेलो नाही आहे. त्याच्यामुळे थोडीशी तुम्ही काळजी घ्या. तरी ते एक 10-15 मिनटं बघा झाल्यानंतर आता मी पराठे लाटायला की नाही सुरुवात केलेली आहे. हॉलमध्ये थोडंसं काम होतं ते उरकून घेतलं. कुणालचं ऑफिस की नाही चालू झालं होतं, म्हणजे सकाळच्या वेळेस म्हणजे रेंजप्रमाणे त्याचं काम बघा चालतं. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं काम तो सकाळी उठल्यानंतर सुद्धा करतो. तर बाहेर पाऊस पडत होता त्याच्यामुळे तो घरातच बसून त्याचं काम की नाही चाललं होतं. मी म्हटलं तोपर्यंत पटापटाने पराठे की नाही लाटून घेते आणि मग गरम गरम कुणालला की नाही खायला देईल. कुणालच्या बाबांचं म्हणजे मागच्या पडवीमध्ये त्यांचं काही नाही काही छोटं मोठं काम की नाही चालू असतं. तरी ते पराठा बघा लाटून घेतलेला आहे आणि तव्यावरती शेकायला टाकलेलं आहे. साईडनी 2 बाजूनी म्हणजे भरपूर असं तेल ॲड केलं आणि खरपूस असे हे पराठे की नाही भाजून घेतलेले आहेत. चहासोबत, सॉससोबत, चटणीसोबत किंवा लोणचं आहे, म्हणजे कशासोबत हे मेथीचे पराठे की नाही छान लागतात. आणि काय होतं की झटपट बनतात. म्हणजे आयत्या वेळी ज्यावेळेस आपल्याला खूप अशी घाई गडबड असते किंवा हेल्दी नाश्ता आपल्याला हवा असतो, त्यावेळेस हे पराठे बघा छान लागतात. चवीला तर अप्रतिम असतातच, पण हेल्दीसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा बनतात. आता बरेच दिवस झाले आम्ही बनवले नव्हते पराठे, त्याच्यामुळे आज खास हे मेथीचे पराठे की नाही बनवलेले आहेत. हे बघा वाघ्याचं जेवण काढलंय, पण गरम बघा किती आहे ते. हां थांब थांब, तो बघा वरडतोय. बचा इथे बघा, त्याला ना भूक लागले. आत्ता तो बाहेरून आला पूर्ण भिजलेला, त्याला पुसून काढलं कुणालच्या बाबांनी आणि कुणालनी. आता त्याला जेवायला पाहिजे ना. आता त्याला समोर बघा किचनमध्ये त्याचा बाऊल दिसतोय ना, तो बघा समोर आहे ना बाऊल. त्याची नजर सगळी त्या किचनकडे. देते बेटा, गरम आहे ना, हाव आहे ना, देणार खायला. कशाला गेला पावसामध्ये भिजायला? सकाळी सुसू करायला सोडला होता, ते गायबच झालेला बोला, आणि तो शेरूने आलेला आहे. हा इतका पावसामध्ये दोघंजण असे त्रास देतात. खेळायला त्यांना मिळत नाही ना, त्याच्यामुळे असे करतात. चला इकडे बसा, इथे बसा. आता असे अजून सुकलेले नाही आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना गादीवर नाही ठेवलं आहे. म्हणजे पूर्ण सुकले ना, म्हणजे सुकलेलं आहे, साधारण बघा ओलसरपणा असतो ना, परत गादीवरती ठेवलं का परत ते गादी पण ओली होईल आणि त्यांनाच मग झोपायला त्रास होईल. ये इथे बेटा, इथे ह्याच्या चादरीवर बस, वातावरण गार आहे ना एकदम. किती पाऊस पडतोय बघा आमच्याकडे, खूप पाऊस पडतोय. हां, हे असा येऊन जाऊन हा असा मुसळधार पाऊस आमच्याकडे चालू आहे. पाणी आमच्याकडे भरपूर आहे. आता हे बघा सगळ्या बालद्या बिलद्या आम्ही लावलेल्या आहेत. रात्रभर असाच पाऊस आमच्याकडे चालू, रात्रभर. तर नशीब येऊन जाऊन आहे म्हणून काय वाटत नाही ना आपल्याला. हा बघा माझा गुंडूला माझा गुंडूला जेवला माझा, जेवला आता बोका, जेवला गोवलं. हे बघा आमच्याकडे साफसफाई चालली पडवीची. काल मी साफ केलेली, आज कुणालचे बाबा करतायत. आपण किती 2-3 वेळा ब्लिचिंग टाकले होते ना इथे. हां, मी 2-3 वेळा ब्लिचिंग टाकून ही जागा ना साफ केलेली आहे. तरी पण ते पाणी बघा झड मारते ना, हिरवळ तयार होते, पाय मग घसरायची भीती असते. मग काल पण साफ केलं, आता पण ते साफ केलं त्यांनी पण, कारण पाऊस बघा पडत होता ना, पावसाचं पाणी भरपूर होतं ना, तर पटापट पाणी ओतून सगळं घाण साफ करून घेतली. परत एकदा ब्लिचिंग पावडर आणून टाकावी लागणार आहे. असं सगळं आहे बघा. आता जरासा पाऊस कुठेतरी कमी झाला आहे. आता काय नाही, पण थोडंसं कमी झालं नाही तर काय पाऊस पडतोय बाप रे. आणि हा बघा आपला दुसरा मंगू आलेला आहे, जेवून खाऊन झाला आहे आणि झोपला आहे. आता मी चालली होती लादी पुसायला. हा काय मॉप बघा घेतला आहे. इकडे जरा सगळं साफ करून झालं. आज चूल बिल बघा आपली लवकर बंद झालेली आहे. आता वाजलेत किती, 10:15 झालेले आहेत. तर 10:15च्या आधी सगळ्यांचं आंघोळ्या पांघोळ्या नाश्ता विषय सगळं करून झालं आहे.
आणि लाईटसुद्धा बघा आता गेलेली आहे. ते बघा अंधार दिसतं ना घरामध्ये. आज वार आहे लाईट जायचा, त्याच्यामुळे आता काही दिवसभर लाईट पण नसणार. त्याच्यामुळे जितकं शक्य होतं तितकं घरातलं केलं. आता काय शांत बसून राहायचं. असं मी विचार केला होता की साफसफाई करायचं, म्हणजे किचन मला आज काढायचं होतं साफ करायला. पण मला माहिती होतं आज म्हटलं लाईट गेली का सगळी गडबड होणार, सुकणार नाही. त्यात परत हा पाऊस इतका पडतोय आणि त्यात अजून माझा बोट, म्हणजे 3 कारणं होती. हा बघा, हा बोट तुम्हाला दाखवते. हा कसं झाला आहे तो. हा बोट आहे ना कालपासनं, म्हणजे काय माहीत नाही पण झोंबायला सुरुवात झालेली आहे. नंतर मध्ये 2-3 दिवस आहे ना अजिबात काय दुखत वगैरे नव्हतं. मला वाटलं काहीतरी लागलं असेल त्या बोटाला. जेव्हा पण काम करायला जातं ना, आता बघा इथे लागलंय ना, तर नेमकं तिथंच काय नाही काय लागतं आणि मग अजून मग आहे ना त्रास होतो त्या बोटाला. आता बघा कुठेतरी बरं असं म्हणजे व्हायला आलं आहे, पण कालपासून खूप दुखतोय. त्याच्यामुळे मग मी किचन साफ करायचा विचार आहे ना मनातनं काढून टाकला. म्हणजे कुठेतरी चाललं होतं माझ्या डोक्यामध्ये करूया म्हटलं नको, म्हटलं जाऊ द्या, बोट पण म्हटलं दुखतोय, नंतर बघू. मग असं किचन साफ करायला काय जास्त वेळ जाणार नाही, 2-3 तासाचं काम आहे, ते होऊन जाईल. झालं. पाण्यामध्ये मजा करून झाली. पाणी असं पावसाचं पाणी असलं ना की पटापट कामं बघा होतात ना. पाणी भरपूर मिळतं ना, त्याच्यामुळे मी थोडंसं भिजायला होतं. पण असं पाण्याची कामं की नाही आम्ही पटापट असं करून घेतो. आता सगळं घरातलं पाणी बिणी सगळं भरून ठेवलं, बादल्या बिदल्या सगळ्या भरून ठेवलेल्या, त्याच्यामुळे आता काय पाण्याची चिंता नाही आहे. असं आता बघू. हां, सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे. ते बघा कुणालच्या बाबांना काटलं शकताय, तिथे काटल्याची वेळ आहे ना तर चिऱ्यांवरती. त्यांना म्हटलं जरा तुम्ही काटलं मिळतात का बघा. घरात पण आपल्याला काटल्याची थोडीशी भाजी आहे, जर का सापडले काटलं तर काटल्याची भाजी आपल्याला दुपारी आता करता येईल. आणि थोडंसं जरा पाऊस बघा थांबलं आहे, थोडंसं थांबलेलं आहे, जास्त नाही, चालूच आहे पाऊस बारीक बारीक. इथे कुणालचं ऑफिस चालू आहे. आज काही लाईट नाही आहे पण चार्जिंग आहे लॅपटॉपमध्ये, तोपर्यंत त्याचं ऑफिस चालू राहील. तर मी आता इथे आले बागेमध्ये. म्हटलं पाऊस जरासा थांबलेला आहे तर पटकन 2-4 वस्तू पाहिजे ना, त्या मला काढून घ्यायच्यात. काय बघा किती पाऊस पडला आणि हे बघा कसं रान वाढलं आहे. ते हे सगळं साफ करायचं आहे, पण काय करायचं काय, पाऊसच इतका पडतोय त्याच्यामुळे काही बाहेर काय येताच येत नाही आहे. पाऊस जेव्हा विश्रांती घेईल त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी किती साफ होतील. तर हा बघा हा कढीपत्ता जरा काढून घेते. आणि तिथे मला थोडीशी भाजी पण बघा तयार झाली दिसते. ही तुम्हाला भाजी दिसते ती पालेभाजी आहे, तयार झाली, ती पण काढून घेते, पटकन बनवता येईल. मग दुपारचं जेवण करायचं आहे ना आता. सकाळचा नाश्ता तर झाला करून, लाईट गेली, किती पण पाऊस आला, किती पण वारा आला, काही आलं तरी माझं किचन थांबत नाही. किचनमधलं माझं काम सगळं चालू असतं. अगदी नाश्ता जेवण सगळं 3 टाईम आपलं असतं. तिथे थोडीशी आता पालेभाजींना काढून घेते. आपले वाघ्या शेरू आता छानपैकी असे झोपलेले आहेत. मला ना हे सगळं असं बघितलं ना का खूप अशी इच्छा होते की यावं आणि पटकन साफ करावं, पण पाऊस इतका असतो त्याच्यामुळे भिजत काही जमत नाही. आणि रेनकोट आहे आपल्याकडे, पण रेनकोट घालून पण काम करायला जमत नाही, कारण रेनकोट घातलं तर इतकी गरमी होते ना. मागे 1-2दा मी ट्राय केलं होतं रेनकोट घालून हे साफ करायचं, पण इतकं गरम होतं ना की तो रेनकोट आहे नकोसा वाटतो, एकदम असं वेगळंच वाटतं. त्याच्यामुळे रेनकोट घालून मी अजिबात आहे ना म्हणजे चान्स घेतच नाही साफ करायला. त्याच्यामुळे जेव्हा पाऊस थांबेल त्यावेळेस सगळं आपलं आजूबाजूचा परिस्थितीने साफ करायचा. पण होईल, आता काय आम्हाला वाटत नाही या कामाचं, आता कशी सवय झाली ना, त्याच्यामुळे फारसं असं काही वाटत नाही आहे. असं आहे. तर हा बघा थोडासा कढीपत्ता घेतला. आता ही थोडीशी पालेभाजी मला दिसते ती मी काढून घेते, तुम्हाला पण दाखवते. हे ना बियाणं पडलेलं असणार हे, कारण हे काय मी ते बियाण्यावर काय टाकलेलं नाही, पडलेलं बियाणं आहे ते. आता पाऊस आहे ना ते रुजतं, ते पाणी बिणी लागलं ना का ते रुजून येते भाजी. ती गेल्या वर्षी पण तसंच होतं आणि ह्या वर्षी पण सेम तसंच आहे. तर मध्ये मध्ये रानसुद्धा वाढलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. सगळं मधलं आहे ना हे रान आहे. हा बघा हा पुदिना आणि ही ती रुजलेली भाजी बघा, ही बघा राजगिराची भाजी आहे असं मला वाटतंय. किती रुजले बघा, ही भाजीनं काढून घेते म्हणजे 1 टायमाची भाजी होईल आपली. आणि पुदिना पण बघा किती चांगला असा तयार झालेला आहे. मध्ये मी 2-3 वेळा काढून घेतला, चटणी बिटणी बनवायची होती ना त्यावेळेस मी काढून आहे ना घेतला होता पुदिना. आणि हे सगळं मध्ये मध्ये रान आहे ते साफ करावं लागणार आहे. म्हणजे जरा पावसाने उघडीप घेतली ना, जर का आज पाऊस उघडला तर म्हटलं करून घेईन मी नंतरला, कारण हे बघा केवढं बघा वाढलं आहे ते. पण पातळ आहे, असं काही घट्ट नाही आहे रान, ते पटकन कसं होऊन जाईल असं आहे. तर ही भाजी मात्र घेते आता दुपारला आपल्याला की नाही होईल खायला.
बघा इतकी भाजी निघाली बघा. ह्यात थोडीशी आता आहे ना भोपळ्याची पानं आहेत ना ती घालते की आपली एक टायमाची भाजी झाली. ताजी भाजी बघा. तर हा बघा पाऊस पुन्हा यायला आता सुरुवात झालेली आहे. पुन्हा आता पावसाने अंधार केलेला आहे आणि आता पुन्हा धो पाऊस की नाही कोसळणार आहे. तर थोडीशी भाजी आता दुपारसाठी की नाही काढून घेतलेली आहे. थोडीशी तिकडे ठेवले, थोडीशी माझ्या हातामध्ये आहे आणि अजून कुणालचे बाबा की नाही थोडीशी काढतात. तर अशा प्रकारे मिक्स भाजी पालेभाजी आता दुपारच्या जेवणात करणार आणि बाकीचं अजून दुसरं काय काय बनवूया आपण असं आहे. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि झाला पाऊस बघा पुन्हा सुरू झालेला आहे.